नमस्कार, मी स्वराली. माझ्या स्वराली किचन्स रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी भोकर असतं त्याची भाजी बनवणार आहे. ही गुजरातीमध्ये जास्त खाल्ली जाते भाजी किंवा ह्याचं लोणचं बनवतात. ही भाजी आपल्याकडे सुद्धा खात असतील, पण मी पहिल्यांदाच बनवले. पहिल्यांदा काय केलं, त्याला बॉईल करून घेतलं. एकच बॉईल काढायचा, जास्त नाही काढायचा. आणि त्यातली बी असते ती काढून घ्यायची. आणि जो चीक राहिलेला असतो आतमध्ये तो थोडासा बोटाला मीठ लावायचा आणि त्याच्या साहाय्याने काढून घ्यायची. लगतपणे तो चीक निघून जातो. चीक नाही काढला तर आपली भाजी चिकट होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ते चीक काढून घ्यायचं. त्याच्यानंतर मी ते कैरी किसून घेतले आणि बेसन आहे ते भाजून घ्यायचं. आणि आपले जे बेसिक मसाले असतात, धना पावडर, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ, तेल आणि मी शेंगदाण्याचं कूट टाकले 2 चमचे. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण ते फोडतो ना भोकर, तेव्हा त्याचे 2 भाग नाही करायचे. आपण जसे वांग्याला चीर पाडतो ना भरीत बनवते वेळी, तसे ते मध्ये फक्त चीर येईल एवढंच फोडायचं, नाहीतर मग सारण भरतेवेळी कठीण जाऊ शकतो. आणि हे भोकराची भाजी आहे ना, त्याचे फायदेसुद्धा आहेत. आपण खातो ना, त्याच्यामुळे काही आपल्या शरीराला आराम देण्यासाठी पण हे उपयुक्त फळ आहे. असं म्हटलं तर कोरडा खोकला असतो किंवा मूत्रनलिकेचे जे रोग, पित्त, दीर्घकाळ आपल्याला ताप राहतो, ताण कमी करण्यासाठी सुद्धा ह्याचं उपयोग होतो. आपली जखम झालेली असते शरीरावरती, ती भरण्यासाठी पण ह्या भोकरीचे फळ उपयुक्त आहे. सांधेदुखी, घशाची जळजळ याच्यासाठी सुद्धा. त्याच्यानंतर मी काय केलं, तेल टाकले, जिरा मोहरीची फोडणी दिले आणि आपण ते भरून घेतलेले भोकर ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि 2-3 मिनटं परतून घ्यायचे आणि वाफेवरती शिजवून घ्यायचे. पाणी अजिबात टाकायचं नाही त्याच्यामध्ये, पूर्णपणे वाफेवरती शिजवून घ्यायचे. आणि अधेमध्ये झाकण काढून हलवत राहायचं, म्हणजे कसं चिकटणार नाही खाली. ह्याच्यामध्ये आपण जी कैरी किसून टाकली ना, त्याच्यामुळे चव तर अप्रतिम येते. आंबट, गोड, तिखट एकदम भारीच लागते भाजी. तुम्ही एकदा करून बघाच, नक्की ट्राय करा. ह्याचे प्रकार भरपूर आहेत. ह्याची ओली भाजी पण बनवता येते. मी पहिल्यांदाच बनवले सुकी भाजी, पण खूप मस्त लागत होती. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. काळजी घ्या.